चाकूर तालुक्यातील रोहिणा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून सुप्रिया शृंगारे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी भाजप चाकूर मंडळाध्यक्ष सिद्धेश्वर पवार, नळेगाव मंडळाध्यक्ष रणजित मिरकले, माजी सभापती वसंतराव डिगोळे, भाजयुमो प्रदेश सचिव ॲडव्होकेट युवराज पाटील चाकूरकर, अंकुशराव जनवाडे, ॲडव्होकेट संतोष माने, अशोकराव चिंते यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुप्रिया शृंगारे यांच्या उमेदवारीमुळे रोहिणा गटातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता असून निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज आणि सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने मी आज माझा फॉर्म दाखिला केलेला आहे। माझं एवढंच सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही असं आम्हाला पाहू नका, आम्ही बाहेरून आलेलं आहे, आम्ही फक्त विकासासाठी इकडे बोलतोय। आज तुमचा विकास झाला, आज फक्त आजची गोष्ट नाही, ही आपल्या 10 वर्षापुढची गोष्ट आहे। त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी तुम्ही पहा म्हणून असं मी विनंती करते। आणि मला असंच वाटतंय की आपल्या रोहिणामध्ये विकास मी घडवून आणू शकते। तुमच्या चॅनलला माझ्या शुभेच्छा। केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार काम करते, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार काम करते आणि केंद्रामध्ये 5 वर्ष मी खासदार राहिल्यामुळं मला त्याचा अनुभव पूर्ण माझ्या मुलीला आलेला आहे। त्याच्यामुळं आणि नक्की माझी मुलगी येणाऱ्या काळामध्ये जसं मी काही काम केलं, माझे बरेचसे योजना आहेत, त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की पूर्ण हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे रोहिणा मतदारसंघ आणि इतर चाकूर तालुकाही। तर नक्की या ठिकाणी आमची मुलगी रोहिण्यामध्ये जे जे कामं आणलेली असतील, जे काय गतिमान मिळालं नाही ज्या कामाला, ते कशी गती मिळेल रोहिण्या मतदारसंघामध्ये, नाली गटर पाणी काय नागरिक सुविधा असतात ते आम्ही भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करू। त्या ठिकाणी आमचे नेते आदरणीय तालुका अध्यक्ष सिद्धेश्वर पवारचे आहेत, आमचे डिगोळे साहेब आहेत आणि सगळे म्हणून जे त्यांनी आम्हाला काम सांगतील आम्ही नक्की काम करू। मी केंद्रातलं काम केलं असल्यामुळं स्थानिक प्रश्न तर माहितीच आहेत मला, मोठे मोठे आणि छोटे छोटे काय प्रश्न असतील नक्की माझी मुलगी भरून काढेल। बिलकुल तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, रोहिणा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादानं निश्चितपणे आम्ही यशस्वी होऊ आणि जे काही उर्वरित राहिलेले कामं आहेत ते निश्चितपणे मार्गी लावू।